नमस्कार, मी रश्मी स्वाद सुखाचामध्ये आपलं स्वागत करते. आज आपण बघणार आहोत गुलाबजाम, ते सुद्धा गिट्सच्या पॅकेटमधून कसे करायचे ते. आपण बघू शकता समोर आपण पाकामध्ये गुलाबजाम घातल्यानंतर मस्त असा तरंगू लागलेला आहे. प्रत्येक गुलाबजाम अगदी छान टपोरा आणि रसरशीत असा दिसत आहे. तर हे गुलाबजाम आपण कसे साध्या पद्धतीने करायचे ते आज आपण पाहून घेणार आहोत. आपण बघाल प्रत्येक गुलाबजामची साईज किंवा आपण आतला भाग जो गुलाबजामचा काही ठिकाणी कच्चा राहतो, तर इथे मी तुम्हाला दाखवते. मधोमध आतमध्ये सुद्धा गुलाबजाम व्यवस्थितरित्या शिजला गेलेला आहे. चला तर पाहूया आपण यासाठी लागणारं साहित्य. इथे मी गिट्सचं पॅकेट घेतलेलं आहे. त्याच्यामधलं आपण जे मिश्रण असतं ते एका भांड्यामध्ये आपण इथे काढून घेतलेलं आहे. इथे मी छोटा पॅकेट घेतलेलं आहे. तसेच दूध घेतलेलं आहे. मी अर्धा ग्लास दूध घेतलेला आहे. 2 चमचे साजूक तूप, वेलची पावडर घेतलेली आहे आणि साखर. साखर साधारण आपण एक पाव किलो पर्यंत आपण साखर घेतलेली आहे इथे. साखर आपण पाकासाठी याचा वापर करणार आहोत. आणि आपलं हे जे मिश्रण असतं गिट्सच्या पॅकेटमध्ये ते आपण एका भांड्यामध्ये काढून घेतलंय. त्यामध्ये आपण दूध जे आहे ते थोडं थोडं घालून आपण ते मिक्स करणार आहोत. इथे मी आता हे मिक्स करून घेते. हाताच्या साहाय्यानेच आपण करणार आहोत. थोडंसं मिक्स करून नंतर आपण हाताच्या साहाय्याने एक गोळा तयार करून घ्यायचा आहे. वाटलंच तर थोडंफार आपण इथे दुधाचा वापर करणार आहोत. त्यामुळे सुरुवातीला आपण थोडं थोडं करूनच दूध घालायचं आहे. साधारण त्या पॅकेटला आपलं 1 वाटीभर दूध हे पुरेसं होतं. मळून घ्यायचं आपण एक छान असा एक पिठाचा तो गोळा आपण तयार करतो. तो आपण इथे आता गोळा तयार करून घेणार आहोत. इथे आपला हा गोळा तयार झालेला आहे. थोडा वेळ आपण तो एक 5-6 मिनिटं आपण तो ठेवून द्यायचा आहे. तोपर्यंत आपण ते पाक आपण करायला घेऊया. जेवढी आपण साखर घेणार आहोत ना, तेवढं समप्रमाणात आपण पाणी घ्यायचंय. साखर आपली पूर्णपणे ती बुडली जाईल आणि त्याच्यामध्ये आपण जो पाक असतो, तो एक आपला चिकट असा होईपर्यंत आपण ते मिक्स करून घ्यायचे. म्हणजे साखर ती वितळते आणि थोडासा एक चिकटपणा पाकाला येतो तोपर्यंत आपला तो पाक व्यवस्थापन करून घेणार. एकदम तार करून घ्यायची नाहीये. ज्यामुळे आपले गुलाबजाम हे छान गोड पण होतील आणि मस्त असा तो पाकही तयार होईल. तुम्ही जर जास्तच पाण्याचं प्रमाण घेतलात तर ते पाक व्यवस्थित करून नाही घेतलात, तर ते गुलाबजाम जास्त गोड राहत नाहीत. पाण्याचं प्रमाण शक्यतो थोडंसं कमी घेतलं तरी चालेल, पण जास्त प्रमाण घेऊ नका पाण्याचं. एक साधारण आपल्याला 8 ते 10 मिनिटं आपल्याला तो व्यवस्थित पाक करायला जातो. साखर थोडी वितळायला लागल्यानंतर आपण त्यामध्ये वेलची पावडर घातलेली आहे. आपण बघूया आपली साखर आता थोडीफार वितळत यायला लागलेली आहे. गुलाबजाम जसं फ्राय करणं म्हणजे तळणं जेवढं महत्वाचं आहे तेवढा पाकही व्यवस्थित बनायला लागतो. म्हणजे गुलाबजामचा पाक आपला व्यवस्थित मुरला गेला गुलाबजाममध्ये तर तो गुलाबजाम चविष्ट लागतो. इथे आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे आणि आपण बघाल की साखर पूर्णपणे इथे वितळलेली आहे. आपण एकदा चेक करून घेणार आहोत आपला पाक तयार होतो का तर नाही येत. आपण बघाल त्यांची जी कन्सिस्टन्सी असते ती पातळच आहे आणि चिकटत सुद्धा नाही आपल्या बोटाला. थोडासा चिकट लागतो तेव्हा आपण समजायचं की आपण तो आपला पाक व्यवस्थितरित्या तयार झालेला. इथे आपण थोडासा हाताला तुपाचा हात थोडं लावलेलं आहे आणि थोडासा गोळा घेऊन आपण इथे आता हा गुलाबजाम वळून घेणार आहोत. थोडासा आपण पिठाचा गोळा घेतला आणि एक छोटे-छोटे आपले गुलाबजाम आपण तयार करणार आहोत. साधारण आपण तिळगुळापेक्षा थोडे लहानच आपण इथे गुलाबजाम तयार करून घ्यायचे आहेत. आपण बघाल इथे मस्त असे आपले गुलाबजाम तयार होत आहेत. इथे मी कढईमध्ये तेल घालून घेणार आहे. तुम्ही तुपाचा वापर केलात तरीही चालेल. आणि आपण असे गुलाबजाम एक साधारण 8-10 गुलाबजाम आपण तयार करून घ्यायचे. एकदम सगळे गुलाबजाम तयार करून आपण फ्राय नाही करायचे. अनेक वेळा त्यांना रेषा उठून तडतडतात आणि ते गुलाबजामला मस्त असं दिसायला छान दिसत नाहीत. त्यामुळे आपण एक साधारण 8-10 गुलाबजाम असे करायचे आणि एकीकडे आपण ते मंद आचेवरती फ्राय करणार आहोत. आपण बघायला आपण त्या गुलाबजामला आपण व्यवस्थितरित्या सतत हलवून ते गुलाबजाम आपण बघाल इथे एक साधारण 10-15 आपले गुलाबजाम आपण टाकलेले त्याच्यामध्ये तेलामध्ये. एकीकडे तुम्ही गुलाबजाम करून एकीकडे ते तुम्ही फ्राय करत ठेवलात तरीही चालेल. सर्व बाजूने गुलाबजाम व्यवस्थित येतात. समान अशा रंगावरती तळून घ्यायचं आपल्याला. एक साधारण आपला थोडासा रंग बदलायला लागला म्हणजे साधारण
ब्राऊन कलर त्याला यायला लागला की आपण तो काढून घेणार आहोत आपण ते गुलाबजाम. आपले इथे गुलाबजाम सगळे फ्राय करून झालेले आहेत. एकीकडे आपण इथे पाक सुद्धा आपला तयार झाला होता. त्या पाकामध्ये आता आपण इथे एक एक करून गुलाबजाम घालणार आहोत. आपण गुलाबजामचा आकार सुद्धा बघायला अगदी समान एकसारखा आलेला आहे आणि गुलाबजामचा जो रंग आहे तो सुद्धा आपला सर्व समान आहे. आता आपण हे गुलाबजाम फ्राय झालेले जे आहेत ते आपण काढून घ्यायचे आहेत. काढून जर नंतर आपण डायरेक्ट पाकामध्ये घातलात तरीही चालेल. आपले मस्त असे गुलाबजाम तयार झाले. साधारण अशा रंगावरती आले ना की नंतर आपण ते काढून घ्यायचे आहेत. प्रत्येक गुलाबजाम आपण बघाल इथे रंग आणि त्यांचा आकार किती छान आणि सुरेख दिसत आहे. हे आता आपले गुलाबजाम मी काढून घेतले. नंतर आपण ते पाकामध्ये घालणार आहोत. आपण बघायला गुलाबजाम घातल्यानंतर लगेच कसा तरंगायला लागतो तो म्हणजे असं गुलाबजाम आपला व्यवस्थितरित्या फ्राय झालेला आहे. प्रत्येक गुलाबजाम असा तरंगतो. आपण पाकाचे जे भांडं होतं त्यामध्ये आता सर्व गुलाबजाम मी इथे घातलेले आहेत. गॅसची फ्लेम थोडी कमी करून थोडंसं आपण गॅसवरती ठेवायचे आहेत आणि करता तसं आपण कमीत कमी मुरून द्यायचे आहेत. हे आपले गुलाबजाम आता तयार झाले आहेत पाकामधले. आपण बघायला ते किती छान असा रंगही आलेला आहे आणि ते छान रसरशीत असे आपले गुलाबजाम तयार झालेले आहेत. प्रत्येक गुलाबजाम आपण बघाल पाकामध्ये छान असा मुरलेला आहे. हाच गुलाबजाम तुम्हाला मी आता हे थोडासा तोडून सुद्धा दाखवते जेणेकरून आतमधल्या बाजूने तो सुद्धा व्यवस्थित शिजला गेलाय की नाही ते सुद्धा आपण चेक करायचं. अनेक वेळा अनेकांचे जे गुलाबजाम असतात ना ते आतमध्ये कच्चे असे राहतात. पण हा आपण आता गुलाबजाम बघूया कसा झालेला आहे तो. चमच्याच्या साहाय्याने मी तुम्हाला ते थोडंसं तोडून पण दाखवते. अगदी सहजतेने आपला हा छान असा गुलाबजाम तयार झालेला आहे. आपण बघाल इथे मधोमध अगदी आतपर्यंत व्यवस्थित हा गुलाबजाम शिजला गेलेला आहे म्हणजे आपले गुलाबजाम खरोखर छान झालेले आहेत. नक्की मित्र-मैत्रिणींनो एकदा अशा प्रकारे गुलाबजाम करून पहा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्समध्ये सांगायला मात्र विसरू नका आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. धन्यवाद मित्र-मैत्रिणींनो हा व्हिडिओ बघितल्याबद्दल. असेच आपले नवीन नवीन व्हिडिओ पाहत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद. तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.